न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शहरातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण यांच्यावर गिरमे चौक परिसरात 5 ते 6 अनोळखी इसमांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे। जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेत आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केलाय। या धक्कादायक घटनेमुळे शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। भाजपाचे माजी नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास आपले सहकारी मित्र रवी पाटील यांच्याकडे काही कामानिमित्त गेले होते। काम आटोपून रात्री 10:30च्या सुमारास आपल्या घरी परतत असताना गिरमे चौकाजवळ त्यांना मोटरसायकलवरून पाठलाग करत 5 ते 6 इसमांनी येऊन अडविले। अचानक हल्ला करत त्यांना रस्त्यावर ओढून फेकून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी त्यांना अपमानास्पद जातीवाचक शब्दात शिवीगाळ करत त्यांच्या गळ्यातील अंदाजे 2 तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावण्यात आली। हल्लेखोरांनी त्यांना धमकी देत तेथून पळ काढलाय। या घटनेमुळे दीपक चव्हाण हे हादरून गेले। त्यांनी तात्काळ आपले मित्र माजी नगरसेवक रवी पाटील यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली। रवी पाटील आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले। त्यांनी स्वतः हजर राहून सविस्तर तक्रार दाखल केली असून त्यांना झालेल्या मारहाणीमुळे त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते। मी माझे मित्र रवी पाटील नगरसेवक यांना भेटून माझ्या घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराज रोड या ठिकाणी किशोर टाकी जवळ काही अज्ञात लोकांनी मला गाडी आडून त्या ठिकाणी मला मारहाण करून मारहाण केली व जातीय शिवीगाळ केली। आणि अशा पद्धतीने श्रीरामपूर शहरामध्ये जर मी एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे, अशा पद्धतीने जर माझ्यासारख्या व्यक्तीवर नाही का असा हल्ला होऊन मारहाण करून जर नाही का असं होत असेल तर सर्वसाधारण लोकांचं काय, या श्रीरामपूर शहरामध्ये जे दहशत माजवलं आहे आणि हे जे काही चाललंय श्रीरामपूर शहरामध्ये दहशत मांडून, तर माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की या लोकांवर कठोर ते कठोर कारवाई व्हावं आणि यांच्यावर कठोर शासन व्हावं, अशीच माझी प्रशासनाला विनंती आहे। आपण एक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, मुख्यमंत्री देखील भारतीय जनता पार्टी, या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी काही संबंध साधणार का? हो, आम्ही आमच्या कुटुंबातील काही घरचे लोक मान्य पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब व आमचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील या विषयाची गांभीर्याने आम्ही त्यांना ही गोष्ट सांगून या गोष्टीमध्ये दखल घेऊन याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी विनंती करणार आहोत। काल ही घटना रात्री 10:30च्या दरम्यान झाली। हे त्यांच्या एका मित्राकडे गेले होते आणि घरी येण्यासाठी निघले होते, तर 2 व्हीलरवर होते। अचानकपणे 4 गाड्या आल्या, त्याच्यावरती 5-6 माणसं होते। अचानकच त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली। गळ्यातील साखळी होती सोन्याची, ती सुद्धा त्यांनी घेऊन निघून गेले, पळून गेले तिथून। आणि मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो, त्यांनी दखल घेतली आमची आणि आता कामगारमध्ये ॲडमिट आहे सध्या। तुम्हाला असं काही वाटतं का कोण असे काही त्याच्या आधी काही झालंय? नाही, आता ज्या CCTV फुटेज मध्ये जे निघन ते काही निष्पन्न जे होईल त्यातून काही मार्ग निघतीलच। आणि मग त्याच्यानंतर प्रशासन आहे आपल्यासाठी, समाज आहे माझा त्याच्यासाठी, आणि माझ्या वार्डातील त्यांच्या वार्डातील माझ्या वार्डातील जनता आहे आमच्यासोबत। आणि एक आम्ही आदिवासी पारधी समाजाचे घटक आहात आणि कुठंतरी आम्ही गळातळातून वर निघतोय, तर हा त्याचा मोबदला आहे का?
की आम्ही जातीने पारधी आहे याचं काही आम्हाला म्हणजे आम्ही काही पाप केलंय का किंवा आम्ही समाजसेवा करतो ही आमची चुकी आहे का? गळातळातील जे गोरगरीब लोक आहे, जे वंचित आहे, त्या लोकांची आम्ही जे काही काम असते, जे काही योजनेचा लाभ असेल किंवा जे काही अनाथ असतील, विधवा महिला असतील, अशा गरजू लोकांचेच कामं करतो आम्ही. आणि आम्ही कुणाशी वैरदाव करत नाही आणि विनाकारण ही आमच्यावरती अन्याय होतोय. आम्हाला न्याय हवा आणि जर इथं न्याय भेटत नसेल तर आम्हाला आहे मंत्रालय आहे, दिल्ली आहे, तिथपर्यंत जाऊ आम्ही. आणि माझा समाज आहेच माझ्यासाठी. एवढंच बोलते मी. धन्यवाद. या घटनेनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. हल्लेखोर सध्या फरार आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. दीपक चव्हाण यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी हल्लेखोरांचे चेहरे स्पष्टपणे पाहिल्याचे नमूद केले असून ते पुन्हा समोर आल्यास ओळखू शकतात असे त्यांनी सांगितलंय. दरम्यान या घटनेनंतर श्रीरामपूरमध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. विविध संघटना, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेचा निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दीपक चव्हाण हे माजी नगरसेवक असून समाजसेवेच्या क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी अनेक गरजू, वंचित आणि शेतकरी वर्गासाठी कार्य केले आहे. त्यांच्या माध्यमातून अनेकांना आधार मिळाला आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर झालेला नियोजित हल्ला आणि जातीवाचक अपमान ही समाजमनाला कुलुषित करणारी घटना असल्याचे मत सामाजिक वर्तुळातून व्यक्त केलं जात आहे. न्यूज सुपर 1 साठी अभिषेक सोनवणेसह दीपक कदम, श्रीरामपूर.